आता जे काही वचन घेणार प्रभू, आजच्या वचनाद्वारे आम्हाला स्पर्श कर, वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद दे, वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, तुझं प्रेम तुझ्या लेकरांना कळू दे प्रभू. आज आम्हाला प्रत्येकाला तुझी गरज आहे, म्हणून प्रभू आज आम्ही या ठिकाणी तुझ्यासाठी एकत्र आलोय. माझ्या देव बाप्पा, कुणाला मोकळं जाऊ देऊ नको देवा, कुणाला रिकामा हाताने पाठवू नको. तुझ्या लेकरांच्या इच्छा पूर्ण कर, तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण कर प्रभू. त्यांच्या प्रार्थना ऐक प्रभू. तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे प्रभू. तुझ्या लेकरांना परमेश्वर या क्षणी तुझ्या कृपेमध्ये भर प्रभू. धन्यवाद येशू. जे वचन आम्ही घेणार ते घेण्यासाठी कृपा पुरव, सहाय्य कर आणि आशीर्वाद दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. धन्यवाद येशू, धन्यवाद दे बाप्पा, धन्यवाद पित्या, धन्यवाद परमेश्वरा. आपण वचन काढणार आहोत पहिल्यांदा 2 पेत्र. यामध्ये बायबलमध्ये असं दिलेलं आहे की परमेश्वराने आम्हाला का निवडलेलं आहे. धन्यवाद येशू. काढूया 2 पेत्र किंवा 1 पेत्र काढूया. पहिल्यांदा पेत्राचं पहिलं पत्र काढूया आपण. लक्ष द्या. जर आम्ही देवावर विश्वास ठेवतोय तर आम्ही देवाच्या गोष्टीकडे पण कान दिले पाहिजे, देवाच्या गोष्टीकडे आमचं लक्ष लावलं पाहिजे. कारण की जर आम्ही देव आमच्याशी काय बोलतोय हे जर आम्ही ऐकलं तर आम्ही जे काही बोलू ते देव पण ऐकणार, बरोबर. आम्ही जर देवाच्या गोष्टींकडे कान लावलं, देवाच्या जे काही शब्द आहेत त्याकडे कान लावले तर देव पण आमच्या शब्दाकडे कान लावेल. म्हणून रोज म्हटलं पाहिजे की देव बाप्पा माझ्याशी बोल. रोज म्हटलं पाहिजे की प्रभू मला तुला ऐकायचं आहे. कारण की देवाकडे आमच्यासाठी अद्भुत अशा योजना आहेत, आशीर्वादाच्या योजना आहेत. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबलमध्ये दिले की जे वचन आम्ही ऐकू आणि ज्या वचनावर आम्ही विश्वास ठेवू तशा प्रकारे आमच्या जीवनात होईल. जर आम्ही निराशाकडे पाहू, आम्ही त्रासांकडे पाहू, आम्ही आजारांकडे पाहू, आम्ही सतत रडत राहू, कुरकुर करत राहू तर तसंच आमच्या जीवनात होणार. पण जर देव आम्हाला म्हणतोय की मी तुला शांती देईन, मी तुला आशीर्वाद देईन, मी तुला तुझ्या सर्व चिंता दूर करेन, तुला आरोग्य देईन. आणि जर आम्ही देवाच्या शब्दावर जर आम्ही विश्वास ठेवला आणि देवाला त्या शब्दांसाठी धन्यवाद दिलं तर आमच्या जीवनात तसंच होणार. आम्ही देवाच्या आशीर्वादांकडे पाहायला शिकलं पाहिजे, हो की नाही. एका वचनात असं दिलंय, प्रभू येशू परमेश्वर म्हटला आशीर्वाद आणि श्राप मी तुझ्या जवळ ठेवलेले आहे. तर तू आशीर्वाद निवडून घे. काय निवडून घे? आशीर्वाद निवडून घे. आशीर्वाद आणि श्राप आमच्या जवळ आहेत. बघा, नेहमी आम्ही आमच्या तोंडाने काय म्हणत असतो, बाई माझं लय वाटोळं झालं, म्हणतो की नाही, हो की नाही. बाई हा आजार मला घेऊनच जातो की काय, असं म्हणतो. पण त्यांनी आमच्या तोंडाने आम्ही काय करतो, श्राप निवडतो आणि मग तशाच गोष्टी होत जातात. बायबलमध्ये दिले देवाने आम्हाला आशीर्वादासाठी निवडले. आपण हे वचन काढायच्या अगोदर अनुवाद काढूया आपण. परमेश्वर म्हणतो मी तुझ्या समोर दोन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत. काढूया आपण वचन. आपण अनुवादचं 30वा अध्याय काढूया. अनुवाद 30 अध्याय. आज जर आम्ही एकत्र इथे आलेलो आहोत, देवाच्या पायाजवळ जर आम्ही बसलेलो आहोत तर आम्ही आशीर्वाद निवडलेला आहे. आमेन, आमेन. आम्ही काय निवडलेलं आहे? आशीर्वाद. अनुवादचं पुस्तक आपण 30वा अध्याय काढूया. 30 किंवा 32 मध्ये असेल, काढूया आपण वचन. 30वा अध्यायामध्ये आहे. 30 अध्याय काढूया. अनुवाद 30 अध्याय आणि 15 वचन. बघा, वाचूया आपण. आज मी जीवन, बरे, मरण व वाईट ही तुझ्या पुढे ठेवली आहे. आमेन, आमेन. परमेश्वर म्हणतो की जीवन म्हणजे बरे आणि मरण म्हणजे वाईट ही तुझ्या पुढे ठेवलं आहे. किंवा जर त्या बायबलमध्ये जर तुम्ही वाचलं तर याच्यामध्ये असं दिलंय, मी आशीर्वाद आणि श्राप तुझ्या पुढे ठेवलेले आहे. तुम्ही देवाला म्हणाल मला आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. देवा माझी प्रार्थना ऐक, देवा मला आरोग्य दे, देवा मला माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. कदाचित तुम्ही असं म्हणाल, पण त्यानंतर तुम्ही तसं बोलल्यानंतर
असंही बोलाल की अरे जगातले लोक किती आशीर्वादित आहेत, माझ्याच वाट्याला असं का आलं, माझंच नशीब असं फुटकं का, माझ्या जीवनात हे त्रास का. मग त्यावेळेस काय होईल, आम्ही ते स्वीकारतोय, आम्ही ते एक्सेप्ट करतोय. काय असं आमच्या तोंडाने बोलून की माझ्याच जीवनात हे सगळं का, माझंच नशीब फुटकं का. तर प्रभू म्हणतोय की मी तुला आशीर्वाद देणार आहे, पण तुला देवाला म्हणायला शिकलं पाहिजे की प्रभू माझा विश्वास आहे की मी आशीर्वादित आहे, तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. देवा मला विश्वास आहे की तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. मला विश्वास आहे की तू माझ्या सगळ्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. कारण बायबल सांगतं की जो कल्पनांच्या पलीकडे, मागण्या आणि कल्पनांच्या पलीकडे देणारा परमेश्वर आहे. फक्त आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू मी जीवन निवडलेलं आहे, जीवन म्हणजे आशीर्वाद आहे. आणि मी कधीच बोलणार नाही, मी कधीच कुरकुर करणार नाही की माझ्याच नशिबात असं का, माझं आयुष्य वाटळ झालं, मी कधीच बोलणार नाही. तर प्रभू मी म्हणेन प्रभू माझ्यासाठी तुझ्याकडे बेस्ट योजना आहे, आशीर्वादाच्या योजना आहे. बघा बायबल काय सांगतंय, परमेश्वर काय म्हणतो, पहा मी आज जीवन बरे मरण म्हणजे वाईट तुझ्या पुढे ठेवली आहेत, तर ती अशासाठी की जो देश तू वतन करून घ्यायला तेथे जातोस त्यात तू जगावे आणि बहुपट व्हावे, आणि परमेश्वर तुझा देव याने तुला आशीर्वाद द्यावा. म्हणजे परमेश्वर तुझा देव याच्यावर प्रीती करायला, त्याच्या मार्गात चालायला, त्याच्या आज्ञा, त्याचे नियम, त्याचे न्याय पाळायला आज मी तुला आज्ञा देतो. प्रभू म्हणतो की मी तुला सांगत आहे की तू जीवन निवडून घे, कारण जो देश मी तुला देणार आहे त्याच्यामध्ये तू बहुपट व्हावं, तुला मी आशीर्वाद द्यावा, म्हणून तू जीवन निवडून घे. कारण की बायबल सांगतं की जे काही वाईट बोलतो आम्ही ते मरण आहे, ते श्राप आहे. मग आम्हाला जीवन निवडून घ्यायचं आहे. जीवन म्हणजे आशीर्वाद आहे, जीवन म्हणजे देवाची कृपा आहे, जीवन म्हणजे देवाचे सगळ्या गोष्टी ज्या आमच्यासाठी देवाच्या योजना आहेत त्या योजना निवडणं आहे. म्हणून देव काय म्हणतो की मी तू यासाठी जीवन निवडून घे, कारण तुझ्यासाठी मी ज्या योजना केलेल्या आहेत, तुझ्यासाठी जे मी संकल्प केलेले आहेत, तुझ्यासाठी जो वचनदत्त देश मी निवडलेला आहे त्या देशात मला तुला न्यायचंय. पण त्या देशात जाण्या अगोदर तू जीवन निवडून घे. तू काय निवडून घे? जीवन निवडून घे. आणि म्हणून बायबल सांगतं की पुढे बघा 18 वचन वाचत 17, जर तुझे हृदय भलतीकडे वळून तू ऐकणार नाहीस आणि जर तुझे हृदय भलतीकडे वळून तू ऐकणार नाहीस आणि मोहात ओढला जाऊन अन्य देवांचे भजन करशील किंवा सेवा करशील, तर मी आज तुला सांगून ठेवतो तो नाश पावेल. जो देश वतन करून घ्यायला तू यार्देन ओलांडून जातोस, तुम्ही आपले दिवस वाढवणार नाही. आज मी आकाश आणि पृथ्वी यांना तुम्हा विरुद्ध साक्ष करून ठेवतो की जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि श्राप मी तुझ्या पुढे ठेवली आहे. या वास्तव तू आणि तुझ्या संतानाने जगावे म्हणून जीवन निवडून घे. काय निवडून घे? जीवन निवडून घे. तू तुझ्या संतानाने जगावे म्हणून तू जीवन निवडून घे. आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय, आज आपण या ठिकाणी देवाची भक्ती केलेली आहे, आज आपले कान आपण देवाकडे लावलेले आहेत, आपण जीवन निवडलेलं आहे. काय निवडलेलं आहे? आपण जीवन निवडलेलं आहे. कारण प्रभू येशू काय म्हटला? मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू काय म्हटला? मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या जवळ जो येतो तो कधी अंधारात राहणार नाही, जीवनाचा प्रकाश त्याच्या जवळ राहील. आज लक्षात ठेवा, माझा विश्वास आहे की त्रास, दुखणं, आजार आमच्या जीवनातून निघून जातील. कधी? जेव्हा आम्ही जीवन निवडतो तेव्हा, जेव्हा आम्ही जीवन निवडतो तेव्हा. कारण की प्रभू काय म्हटला की मी तुझ्या पुढे काय ठेवलेले आहे? जीवन, मरण, आशीर्वाद, श्राप मी तुझ्या पुढे ठेवलेले आहे. या वास्तव तू तुझ्या संतानाने जगावे म्हणून जीवन निवडून घे. म्हणा मी जीवन निवडलेलं आहे. म्हणा जीवन माझं आहे. देवाने मला निवडलेलं आहे, कारण मी जीवन निवडून घ्यावं.
प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतं विश्ववचन अशासाठी की तू परमेश्वर तुझा देव याच्यावर प्रीती करावी, त्याची वाणी ऐकावी, त्याला चिकटून राहावे, कारण तोच तुझे जीवन आणि तुझ्या आयुष्याची वाढ आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या आयुष्याची वाढ कोण आहे? परमेश्वर. बायबल सांगतं की मी तुला यासाठी निवडलेला आहे की तू देवावर प्रीती करावी आणि तू त्याची वाणी ऐकावी, त्याला चिकटून राहावं, कारण तोच तुझं जीवन, तुझ्या आयुष्याची वाढ आहे. विश्वास ठेवा, परमेश्वराची नजर आमच्यावर आहे. परमेश्वर आमच्या जीवनातले त्रास बघतो. परमेश्वर आमच्या जीवनातले सगळे कठीण परिस्थितीमध्ये जात असताना ती कठीण परिस्थिती बघतो, आमचे आजार बघतो, आमची दुखणी तो बघतो. आणि त्या देवाची इच्छा आहे की आम्हाला त्या त्रासातून बाहेर काढावं, आम्हाला गरिबीतून बाहेर काढावं, आम्हाला आजारातून बाहेर काढावं. फक्त त्या देवाला एकच म्हटलं पाहिजे, प्रभू तू जीवन आहे आणि ते जीवन मी निवडलेलं आहे आणि त्या जीवनाला मी चिकटून राहिलेली आहे, त्या जीवनाला मी धरून घेतलेला आहे. आणि जेव्हा आम्ही त्या जीवनाकडे येतो, म्हणजे जेव्हा आम्ही प्रभू येशूच्या नावात एकत्र येतो किंवा जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, विश्वास ठेवा, तो देव आमचा हाक ऐकतो, ते देव आमची प्रार्थना ऐकतो. तुम्हाला माहिती, परमेश्वराने एका राष्ट्राला निवडलं, इस्रायल राष्ट्राला. आणि बायबलमध्ये दिलंय की परमेश्वरची इच्छा होती का या राष्ट्राच्या द्वारे संपूर्ण जगाला कळावं का एक परमेश्वर आहे, तो आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे. त्यांनी सूर्य चंद्र तारे निर्माण केले आणि त्याच्या जवळ, परमेश्वराजवळ मनुष्यासाठी मोठी योजना आहे. काय आहे? मोठी योजना. म्हणून बायबल सांगतं की ज्या वेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या मिस्र देशातून बाहेर काढलं, 40 वर्ष जंगलामध्ये चालवलं. किती वर्ष? 40 वर्ष. का जंगलात चालवलं? बायबल सांगतं फक्त 11 दिवसाचा प्रवास होता. किती दिवसाचा प्रवास होता? 11. देवाला त्याच्या वचनदत्त भूमीमध्ये घेऊन जायचं होतं, दूध मध वाहण्याच्या देशात घेऊन जायचं होतं, आशीर्वादाच्या भूमीत घेऊन जायचं होतं. पण 11 दिवसाचा प्रवास होता. पण परमेश्वराने 40 वर्ष लावले. किती वर्ष? 40 वर्ष. या 40 वर्षामध्ये परमेश्वरला एकच गोष्ट दाखवायची होती की संपूर्ण जगाला कळावं एक देव आहे, तो जिवंत आहे, त्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, त्याच्याकडे मनुष्यासाठी जीवनाच्या योजना आहेत, आशीर्वादाच्या योजना आहेत आणि तो सर्वांच्या प्रार्थना ऐकतो. हे देव स्वतःला प्रकट करत होता ह्या 40 वर्षामध्ये. आणि तो दिवसा मेघस्तंभ बनून त्याच्या लेकरांबरोबर होता, रात्री अग्निस्तंभ बनून त्याच्या लेकरांबरोबर होता. आज आम्हाला एक गोष्ट आम्हाला शिकायचं आहे, त्याच देवाने आम्हाला निवडलेला आहे. आणि तो देव आमचा आक्रोश ऐकतो, तो देव आमचं दुःख ऐकतो, तो देव आमची प्रार्थना ऐकतो, तो देव आम्हाला सर्व आजारातून सोडवतो. फक्त विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास. विश्वास ठेवणं म्हणजे जीवन निवडून घेणं आहे. आमेन. विश्वास ठेवणं म्हणजे काय आहे? जीवन निवडून घेणं. ज्या वेळेस इस्रायल लोक एका गुलामाच्या देशात होते, पूर्वी बायबलमध्ये दिले की पूर्वी राजे महाराजांचे काळ होते. काय होते? पूर्वी राजे लोक होते की नाही. आणि बायबल सांगतं की त्यावेळेस सुद्धा राजाच्या काळामध्ये एक फारो राजा होता. कोण होता? आणि बायबलमध्ये दिले की फारो राजाने एका राष्ट्राला त्याचं गुलाम करून ठेवलं होतं. काय करून ठेवलं होतं? गुलाम केलं होतं. म्हणजे त्याच्या राज्यामध्ये हा जो राष्ट्र होता, हा जो देश होता, गुलामी करायचा. फारोच्या राज्यामध्ये त्यांच्यासाठी इमारती बांधायचे, बिल्डिंगी बांधायचे. रात्रंदिवस हा फारो राजा त्याच्यावर जात जुलूम करत होता. रात्रंदिवस त्यांच्याकडून कष्ट करून घेत होता. ते लोक इतके त्रासले होते, इतके कंटाळले होते, इतके वैतागले होते. बायबलमध्ये दिलंय की अक्षरशः ते कढायचे. बघा, तुम्ही जर रात्र दिवसभर जर काम केलं तर तुम्हाला रात्र कंटा तुम्ही की नाही, तुमचे हातपाय दुखतात की नाही, तुम्हाला त्रास होतो की नाही. तसंच बायबलमध्ये दिलंय का हे लोक जेव्हा त्या फारोच्या गुलामगिरीमध्ये होते, ते कष्टामध्ये होते, बायबलमध्ये दिलंय का ते कणत होते. काय होत होते? कणत होते. आणि त्यांचं कणणं
परमेश्वराने पाहिलं. कोणी पाहिलं? परमेश्वराने. आणि त्यांच्यासाठी परमेश्वर स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला. काय झालं? तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला. असं एका वचनात दिलंय. निर्गम पुस्तक काढूया आपण. निर्गमचा अध्याय आपण काढणार आहोत की परमेश्वराने त्यांचं कणनं ऐकलं. काय ऐकलं? कणनं ऐकलं. निर्गमचं पुस्तक काढूया. निर्गम सर्वांनी काढूया. निर्गम दुसरा अध्याय काढूया. निर्गमचं पुस्तक दुसरा अध्याय. काढले सर्वांनी? Yes, amen. दुसरा अध्याय आणि 23 वचन काढूया. कशा प्रकारे या राष्ट्रांचं कणनं, या राष्ट्रांची आरोळी त्या परमेश्वराने ऐकली आणि परमेश्वर स्वतः पृथ्वीवर आला. लक्षपूर्वक ऐकूया. निर्गम दुसरा अध्याय 23 वचन. आणि पुष्कळ दिवसांनी असे झाले की मिस्राचा राजा मेला. तेव्हा इस्रायलच्या संतानांनी दास्यांमुळे कढून आक्रोश केला आणि दास्यामुळे त्यांची आरोळी देवाकडे गेली. कढून आक्रोश केला. लक्षपूर्वक ऐका. आक्रोश केला त्यांनी. म्हणजे असं पण नाही का त्यांनी देवाला म्हटलं की प्रभू आम्हाला याच्यातून सोडव. त्यांनी प्रार्थना केली असं पण नाही. पण त्यांनी आक्रोश केला. आम्हाला खूप त्रास होतोय. हा राजा आम्हाला त्रास जात जुलूम करत आहे आमच्यावर. आम्हाला खूप त्रास देत आहे. आमचा छळ करत आहे. आणि बायबल मध्ये दिले का त्यांची आरोळी देवाकडे गेली. कोणाकडे गेली? देवाकडे. त्यांची आरोळी कोणाकडे गेली? देवाकडे गेली. आणि बायबल मध्ये दिलंय की त्यावेळेस देवाने आपल्या वचनाची आठवण केली. कशाची आठवण केली? वचनाची. का मी जर मनुष्याला निर्माण केलंय तर मी त्यांना त्रासातून सोडवेन. Amen. मी त्यांना आजारातून सोडवेन. Amen. मी त्यांना मोकळं करेन. Yes, amen. आणि बायबल मध्ये दिलंय की त्यानंतर परमेश्वराने त्यांच्या त्रासाकडे पाहिलं आणि मोशे नावाचा देवाचा जो सेवक होता त्याला परमेश्वराने निवडलं. काय केलं? त्याला निवडलं. परमेश्वर त्या डोंगरावर उतरून आला. कुठे उतरून आला? डोंगरावर. आणि परमेश्वराने पाहिलं त्या ठिकाणी मोशे आपला कळप चारत होता. आपली जनावरं तो चारत होता. आणि परमेश्वर त्या डोंगरावर उतरला. आणि काय झालं? आपण पुढचं वचन तिसरं वचन वाचूया. तिसरा अध्याय वाचूया. निर्गम तिसरा अध्याय. आणि मोशे आपला सासरा येत्रो मिद्यानातला याजक याचा कळप राखीत होता. तेव्हा त्याने तो कळप प्राणातल्या मागे देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत नेला. एक देवाचा डोंगर होता. आणि कळप चारता 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 तो डोंगरावर गेला. देवाचा डोंगर तिथे होता, होरेब नावाचा. आणि काय झालं पुढे बघा. आणि परमेश्वराचा दूत झुडपाच्या मधल्या भागातून निघणाऱ्या अग्नीच्या जाळात त्याला दिसला. तेव्हा त्याने पाहिले, पहा झुडूप अग्नीने जळत आहे तरी झुडूप जळून भस्म होत नाही. बघा या ठिकाणी हा जो मोशे होता आपला कळप चारता चारता डोंगरावर गेला. तो डोंगर देवाचा होता. आणि त्या डोंगरावर त्याने एक दृश्य पाहिलं. अग्नी पेटलेला आहे. काय पेटलेला आहे? अग्नी पेटलेला आहे. आणि त्या ठिकाणी जरी अग्नी पेटतोय पण झुडूप जो आहे तो भस्म होत नाहीये. हिरवगार त्या झुडपाला कशाच्या अग्नीचा झळा लागत नाहीये. त्या अग्नीमध्ये तो भस्म होत नाहीये किंवा जळत नाहीये. तो बघतोय अरे असं काय? तिथं आग तर दिसते, तिथं झाड पण आहे, पण तो झाड का जळत नाहीये? तो झाड का भस्म होत नाहीये? आणि तो काय चमत्कार आहे म्हणून बघायला तो वरती गेला. काय झालं पुढे बघा. तिसरं वचन. तेव्हा मोशेने म्हटले, मी त्या बाजूला वळेन, झुडूप का जळून जात नाही हे मोठे आश्चर्य पाहीन. आणि मग परमेश्वराने पाहिले की तो पाहायला ह्या बाजूला वळला आहे. तेव्हा झुडपामधून त्याला हाक मारून म्हटले, मोशे मोशे. मग तो म्हणाला, मी इथे आहे. तेव्हा पाचवं वचन. तेव्हा तो म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातून जोड काढ किंवा पायतान काढ. तेव्हा तो म्हणाला, कारण ज्या जागेवर तू उभा आहे ती पवित्र आहे. आणि तो म्हणाला, मी तुझ्या बापाचा देव, अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने
आपले तोंड झाकले आणि तो देवाकडे पाहायला घाबरला. लक्षपूर्वक ऐकूया. मोशे त्या डोंगराकडे जायला निघाला होता. त्या डोंगरावर अग्नी होता आणि अग्नीमध्ये झुडूप होतं, पण झुडूप जळत नव्हतं. मोशे म्हटला, हा आश्चर्य काय आहे, हे मी पाहायला त्या डोंगराजवळ जाईल. पण तेव्हा देवाची वाणी त्याच्यापर्यंत आली, देवाची हाक त्या मोशेपर्यंत आली की मोशे मोशे. तो म्हटला, हा मी इथे आहे. त्याला आकृती दिसली नाही, त्याला मनुष्य दिसला नाही, त्याला फक्त हाक ऐकू आली. आणि बायबलमध्ये दिलंय की परमेश्वर म्हटला, ज्या जागेवर तू उभा आहे तू आपलं पायतान तिथून काढ, तू आपले जोडे त्याच्या तुझ्या पायातून काढ, कारण ती पवित्र भूमी आहे. म्हणजे परमेश्वराला अगोदर त्या मोशेला नम्र करायचं होतं. आपला नमस्कार, किंवा तो म्हणत होता की बघू हा माझ्यावर विश्वास ठेवतोय की नाही. आणि बायबलमध्ये दिलंय की त्याने आपले जोडे तिथे काढले असतील, त्याने देवाचा मान केला असेल. आज देवाची एकच इच्छा असते की जेव्हा माझी लेकरं माझ्या पायजवळ येऊन बसतात, त्यांचा विश्वास आहे की नाही, ते विश्वासाने माझ्या पायजवळ बसतात की नाही, खरोखर त्या विश्वासाने ते इथे येतात की नाही, ते विश्वासाने माझी वाणी ऐकतात की नाही. मोशेला देव म्हटला की तुझे जोडे काढ, तुझे पायतान काढ. आणि बायबलमध्ये दिले त्याप्रमाणे तिथे केल्यानंतर पुढे काय झालं, 7वं वचन. मग परमेश्वर म्हणाला, हे माझे लोक मिस्रात आहेत, त्यांचा जाच मी खरोखर पाहिला आहे. त्यांच्या मुकदमामुळे त्यांनी केलेली अरोळी मी ऐकली आहे, कारण मी त्यांची दुःखे जाणली आहे. आणि त्यांना मिस्राच्या हातातून सोडवून त्यांना त्या देशातून, चांगल्या मोठ्या देशात, दूध मध वाहण्याच्या देशात, कणानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिवी, हिबुसी यांच्या ठिकाणात आणायला मी खाली आलो आहे. लक्षपूर्वक ऐका. देवाची एक योजना होती यांच्यासाठी. तुम्हाला माहिती काय योजना होती? की यांना ह्या गुलामगिरीच्या देशातून काढून असा एक जो देश आहे, जो दूध मध वाहणारा देश आहे, जिथं सोनं मिळतं, जिथं चांदी मिळते, जिथे पाण्याचे फवारे आहेत, झरे आहेत, जिथं रात्र आणि दिवस फक्त देवाची नजर त्या देशावर असणार, ज्या देशामध्ये हे लोक गुलामात राहणार नाही, तर स्वतःच्या देशात राहिल्यासारखं राहील. यांच्यावर कोणी त्रास देणार नाही, कोणी यांच्यावर हुकूम गाजवणार नाही, कोणी यांना गुलामात ठेवणार नाही. अशा देशामध्ये परमेश्वर म्हणतो मोशेला का ह्या लोकांना त्या देशातून बाहेर काढ, कारण मला अशा प्रकारच्या देशात यांना न्यायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. या वचनातून देव आम्हाला काय शिकवत आहे? जेव्हा हे वचन आम्ही ऐकतो, जेव्हा आम्ही हे वचन वाचतो, तेव्हा आम्हाला एकच कळतंय का देव आमचे दुःख जाणतो, देव आमचे त्रास ओळखतो, देव आमच्या निराशा आमच्या जीवनातल्या पाहतो, देव आमचे आजार तो पाहतो, आमची परिस्थिती तो पाहतो, आणि त्या परिस्थितीतून देवाला आम्हाला बाहेर काढायचं असतं. देवाने त्या मोशेला निवडलं. देव स्वर्ग सोडून खाली आला, मोशेला हाक मारली, मोशे. देव तो म्हटला, बोल प्रभू बोल, मला ऐकायला येतंय, तुला काय सांगायचं आहे? देव म्हटला, माझ्या लोकांचे जात जुलूम मी पाहिले, माझ्या लोकांचे त्रास मी पाहिले, माझ्या लोकांची दुखणं मी पाहिले, माझ्या लोकांची परिस्थिती मी पाहिली. तू ह्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढ. आज आम्ही पण एक वेळेस असं होतो, त्रासात होतो, आजारात होतो, आम्ही वाईट गरिबी परिस्थितीमध्ये होतो, निराशामध्ये होतो, आम्ही पण अशा गोष्टीमध्ये होतो, सैतानाच्या गुलामामध्ये होतो. पण एक व्यक्ती प्रभूने आमच्याकडे पाठवला. आज परमेश्वर तुम्हाला सुद्धा या त्रासातून काढायचा प्रयत्न करतो. आज देवाची इच्छा आहे की तुम्ही सुद्धा गरिबीतून बाहेर निघावं, श्रापातून बाहेर निघावं, आजारातून बाहेर निघावं, आणि आशीर्वादाच्या भूमीत, जी देवाची भूमी आहे, त्या भूमीमध्ये देवाला आणायचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगते की परमेश्वर काय म्हटलं मोशेला, की मला अशा देशामध्ये त्यांना घेऊन जायचं आहे. परमेश्वर मोशे काय म्हटला बघा त्याला. आणि पुढचं वचन काय सांगतं, 11 वचन, 10वं वचन बघा, किंवा 8व्या वचनापासून वाचूया. त्यांना मिस्राच्या हातातून सोडवून त्यांना त्या देशातून, चांगल्या मोठ्या देशात. 9वं वचन, तर पहा आता इस्रायलची संतानाची आरोळी माझ्याकडे आली आहे,
ज्या जुलमाने मिस्री त्यांना जास्तात मी पाहिलं आहे. तर आता चल, तू माझे लोक इस्रायलची संताने यांना मिस्रातून बाहेर काढून आणावे आणि मी तुला फारोकडे पाठवतो. फारो एक सैतानाचा प्रतीक आहे. काय आहे? सैतानाचा प्रतीक. बायबलमध्ये दिले त्या सैतानाच्या बंधनातून देवाला त्या लोकांना सोडवायचं होतं. म्हणून देवाने एका सेवकाची निवड केली. देवाने मोशेची निवड केली की जा, मी तुला त्या फारोकडे पाठवतोय. हे लोक गुलामगिरीमध्ये आहेत, हे लोक जात जुलमात आहेत, हे लोक त्रासात आहेत, हे लोक आजारात आहेत, यांना तू बाहेर काढ. आणि बायबलमध्ये दिले मोशे काय म्हटलं 11 वचन. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, मी फारोकडे जावे आणि इस्रायलच्या संतानातून मिस्र देशातून बाहेर काढून आणावे असा मी कोण आहे? मग तो म्हणाला, खचित मी तुझ्या संगती असेल. देव काय म्हटला? मी तुझ्या संगती देव असेल. काय म्हटला? खचित मी तुझ्या संगती असेल. मी तुला पाठवले याची खूण हीच आहे, तू लोकांना मिस्रातून काढून आणशील आणि तुम्ही याच डोंगरावर देवाची सेवा करा. आमेन. मी तुम्हाला बाहेर काढून आणेल, त्याची खूण काय आहे? तुम्ही बाहेर निघून याल आणि या डोंगरावर देवाची सेवा करा. आमेन. आमेन. तो म्हटला, मी तुझ्या संगती आहे. तो म्हटला की प्रभू, मी त्या फारोकडे जाईल आणि मी त्या फारोला असं सांगेन की हे सगळे लोक जे तू गुलामात ठेवलेले आहेत, हे त्यांच्यावर तू जात जुलूम करत आहे, यांना तुझ्या देशातून मला घेऊन जायचंय बाहेर. तो राजा माझं कसं काय ऐकेल? तो राजा कसा म्हणेल ठीक आहे ह्या सगळ्या लोकांना घेऊन जा? त्यांनी तर गुलाम कोण बनवून ठेवलेले आहेत ना, त्या राजाची सेवा ते लोक करत आहेत ना. मग तो राजा कसा काय यांना बाहेर पाठवेल? परमेश्वर म्हटला, मी तुझ्या संगती असेल आणि मी तुला हे चिन्ह देतो की तुम्ही याच डोंगरावर तुम्ही सगळे एकत्र मिळून माझी सेवा करा, तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करा, तुम्ही माझी भक्ती करा. आणि बायबलमध्ये दिलंय की त्यानंतर मोशे म्हटला की ठीक आहे, मी फारोकडे जाईन आणि फारोला म्हणेल का ह्या लोकांना सोड, या त्रासातून सोड, आजारातून सोड, दुःखातून सोड, तुझ्या गुलामगिरीतून सोड. तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला फारोने त्यांना पाठवले नाही. सुरुवातीला फारो म्हटला, मी का सोडू यांना? माझी सेवा हे करत आहेत, हे माझे गुलाम आहेत, हे माझे दास आहेत, मी यांना सोडणार नाही. आणि बायबलमध्ये दिलंय, परमेश्वर तर म्हटला होता मी तुझ्या संगती आहे. आणि मग परमेश्वरांनी काय केलं माहिती का? बायबलमध्ये दिलेलं आहे काशी 10 पिढा फारोवर पाठवल्या, त्या राजावर पाठवल्या. तुम्ही जर वाचलं 10 पिढा त्याच्यावर आल्या. आणि बायबलमध्ये दिलंय की प्रत्येक पिढीला तो म्हणायचा, हा आता घेऊन जा, घेऊन जा, ही लोक घेऊन जा. आणि त्यानंतर परत त्याची पिढा त्याच्यापासून गेली तर परत त्या लोकांना तो अडवायचा, परत त्याचं हृदय कठीण व्हायचं आणि परत तो लोकांना त्या गुलामामध्ये ठेवायचा. असं एक एक करता करता 10 पिढा झाल्या. तो फारो त्या लोकांना सोडत नसायचा. मला तुम्हाला या वचनातून एक गोष्ट सांगायचे, देवाला तुम्हाला सोडवायचे, देवाला तुम्हाला त्रासातून बाहेर काढायचे, देवाला तुम्हाला आशीर्वादाच्या भूमीत न्यायचे. पण जो फारो, जो सैतान आहे, तो प्रत्येक वेळेस तुम्हाला अडवायचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेस तुमचे मार्ग तो अडखळतो, प्रत्येक वेळेस तुमच्या जीवनात तो त्रास पाठवतो, प्रत्येक वेळेस तुमच्या जीवनात निराशा पाठवतो, प्रत्येक वेळेस तो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनासारख्या गोष्टी होऊ देत नाही, अडवायचा प्रयत्न करतो. म्हणून एक विश्वासू पहिल्यांदा विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनात त्याच्या प्रार्थना ऐकल्या जातात, पण कधी कधी त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. का मिळत नाही? तर सैतान त्यांना अडवायचा प्रयत्न करतो, त्यांना देवाच्या त्या भूमीत जाऊ देत नाही, देवाच्या आशीर्वादाच्या भूमीत तो जाऊ देत नाही. तो प्रत्येक वेळेस त्यांना अडवतो. तुम्हाला माहिती की ज्या वेळेस हे लोक सगळे त्या देशातून बाहेर निघाले आणि त्यानंतर परत फारोचं हृदय कठीण झालं, परत फारोचं मन बदललं. तो आपला सैन्य घेतला, रथ घेतला आणि त्यांचा पाठलाग करायला लागला. आणि बायबल सांगतं पाठलाग करता 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 बायबलमध्ये दिले की हा मोशे सगळ्या लोकांना त्या देवाच्या आशीर्वादाच्या भूमीमध्ये घेऊन चालला होता, त्यांची गुलामापासून सुटका होत होती. पण बायबलमध्ये दिलंय की पुढे पाठीमागे फारोचे सैन्य आणि पुढे समुद्र लागला. आणि त्यावेळेस त्या लोकांनी देवाला आरोळी केली की देवा, आता हा फारो आमचा पाठलाग करत आहे
आणि पुढं समुद्र आहे. आता तर आम्हाला इथं मरावंच लागेल. आता आम्ही काय करावं? बायबल सांगतं जो मोशे होता, देवाने ज्याला निवडलं होतं का ह्या लोकांना बाहेर काढ, मोशेने देवाकडे प्रार्थना केली की प्रभू आता फारो पाठीमागं लागलाय, पुढं समुद्र आहे, पाठीमागं जरी गेलो तरी आम्ही मरणार, पुढे जरी गेलो तरी समुद्रात बुडणार, आता आम्ही काय करायचं? परमेश्वर म्हटलं मोशेला, मोशे तुझ्या हातात काय आहे? तो म्हटला एक काठी आहे. तो म्हटलं या काठीला त्या समुद्रावर दुभाग किंवा त्या समुद्रावर असं मार. आणि बायबल मध्ये दिलंय की मोशेने तशा प्रकारे केल्यानंतर समुद्रातून मार्ग निघाला, समुद्रातून रस्ता निघाला आणि सर्व देवाचे लोक त्या समुद्रातून पार समुद्राच्या पलीकडे गेले. आणि जो फारो होता, जो राजा होता, तो पण त्यांचा पाठलाग करायला गेला. आणि काय झालं तर परत समुद्र जसाचे तसा झाला आणि सगळे ते राजे, ते लोक, फारोचे लोक, जे सैन्य त्यांचा पाठलाग करत होता, ते सगळे त्या पाण्यामध्ये डुबले, त्या समुद्रामध्ये डुबले. तुमचे एक एक गोष्टी ज्या तुम्हाला त्रास देत आहेत, देव त्यांचा नाश करणार आहे. प्रेज लॉर्ड. फक्त एकच लक्षात ठेवा की विजय देवाच्या लेकरांचा आहे. आमेन. आशीर्वाद देवाच्या लेकरांचे आहे, आमेन. कारण देव त्यांच्या संगती आहे. आमेन. बघा, ते जेव्हा फारोच्या गुलामामध्ये होते, त्रासात होते, दुःखात होते, निराशात होते, त्यांचा आक्रोश, त्यांचं कणणं देवाने ऐकलं. देव पृथ्वीवर आला, देवाने मोशेला निवडलं. देव मोशेला म्हटला की यांना गुलामाच्या देशातून बाहेर काढ. आणि मोशेने, एका देवाच्या सेवकाने, त्या गुलामाच्या देशातून त्यांना बाहेर काढलं. देव कुणाला तरी असं निवडतो एकाला की माझ्या ह्या लोकांना त्रासातून बाहेर काढ, या आजारातून बाहेर काढ, या दुःखातून बाहेर काढ. पण सैतान पण त्यांचा पाठलाग करत असतो. सैतानाची पण इच्छा असते की नाही, माझ्या गुलामातून यांनाच पाठवायचं नाही, यांना यांच्या दुःखातून मला सोडवायचं नाही, मला यांना त्रास द्यायचा आहे, मला यांना आजारातच ठेवायचं आहे, मला यांना गरिबीतच ठेवायचं आहे, मला यांना निराशातच ठेवायचं आहे, मला यांच्या कोणत्याच प्रार्थना यांचं उत्तर यांना मिळू द्यायचं नाहीये. बायबल सांगतं सैतान हा गर्जणारा सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून तो 24 तास लोकांना फिरत असतो, तो शोधत असतो. तो आज मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचं आहे, पण देव तुमच्या संगती आहे, देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्या मागे लागलेले फारो आणि फारोचे सैन्य हे नाश होणार. ते सैन्य कोणत्याही प्रकारचे असतील, आजाराचे असतील, गरिबीचे असतील, दरिद्रीचे असतील, श्रापाचे असतील, निराशाचे असतील, आणि ते तुमच्या मागे लागले असतील, पण देव त्यांचा नाश करणार. देव त्यांचा नाश करणार आणि तुम्ही वचनदत्त आशीर्वादाच्या भूमीत पोहोचणार. म्हणजे देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात राहतील, देवाची कृपा तुमच्या जीवनात राहील, देवाचं आरोग्य तुमच्या जीवनात राहील. कारण देव म्हटला की मी जीवन आहे, तू मला निवडून घे, कारण मी तुझ्या आयुष्याची वाढ आहे. परमेश्वर काय म्हटला? मी तुझ्या आयुष्याची वाढ आहे. मला तुम्हाला सांगू द्या की देवाकडे आमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. देव आम्हाला आशीर्वाद देणारच देणार, देव आमची परिस्थिती बदलणारच बदलणार. तुम्ही फारोकडे पाहू नका, तुम्ही सैतानाकडे पाहू नका, त्याच्या योजनांकडे पाहू नका, पण देवाकडे पहा. प्रेज लॉर्ड. आणि आता काढूया आपण 1 पेत्र पहिला अध्यायमध्ये, 1 पेत्र आणि पहिला अध्यायमध्ये काढूया आपण वचन. 1 पेत्र पहिला अध्याय. एक पेत्र पहिला अध्याय काढला सर्वांनी? काढूया आपण. आणि 3रं वचन, 1 पेत्र पहिला अध्याय 3रं वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप तो धन्यवादित असो. पुढे बघा, त्याने आपल्या मोठ्या दयेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मेलेल्या मधून पुन्हा उठण्याच्या द्वारे आपणास जिवंत केले आहे. यासाठी की बघा, त्याने उठण्याच्या द्वारे आपणास जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म दिला. याकरता अविनाशी, निर्मल, न कोबजणारे वतन तुम्हासाठी स्वर्गात राखून ठेवले आहे, ते तुम्हाला प्राप्त व्हावे. प्रेज लॉर्ड. आमच्यासाठी अविनाशी,
कोमळ निर्मळ असं वेतन स्वर्गात राखून ठेवलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे यासाठी आम्हाला निवडलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे यासाठी आम्हाला देवाने आमची आठवण केलेली आहे. विश्वास ठेवा. देवाची इच्छा नाहीये आम्ही आजारात राहावं, आम्ही त्रासात राहावं, आम्ही दुःखात राहावं, आम्ही निराशात राहावं. बायबलमध्ये दिलेलं आहे का देवाची इच्छा आहे का याच्यातून आम्हाला बाहेर काढावं. पण आम्हाला देवाला चिकटून राहणं गरजेचं आहे. आम्हाला देवाला ओळखणं गरजेचं आहे. परमेश्वर काय म्हटलं मोशेला, मी तुला हे चिन्ह देतो का जेव्हा तू गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढशील याच डोंगरावर ते माझी सेवा करतील, माझी भक्ती करतील आणि माझं भजन करतील. आणि म्हणून आज आपल्याला प्रभूने यासाठी निवडले की आपण देवाची भक्ती करावी, आपण देवाची सेवा करावी. तो देव तुमच्या प्रार्थना ऐकेल, तो देव तुमचे आजार बरे करेल, तो देव तुमची परिस्थिती बदलेल. पण फारोला पाहू नका. पाठीमागे लागलेल्या फारोला आणि सैन्याला पाहू नका. फक्त देवाकडे पहा, फक्त देवाच्या सामर्थ्याकडे पहा. जो तुम्हाला बाहेर काढेल त्याच्याकडे पहा. आपण डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू. सगळ्यांनी डोळे बंद करा. आज वचनातून आपण पाहिलंय की देव आपल्या लेकरांना त्रासातून बाहेर काढण्यासाठी पृथ्वीवर येऊ शकतो. बायबलमध्ये दिलेलं आहे का त्या लोकांचा आक्रोश देवाने ऐकलं, त्या लोकांची आरोळी देवाने ऐकली आणि देव स्वर्ग सोडून खाली पृथ्वीवर आला आणि मोशेला त्याने निवडलं आणि मोशेला म्हटलं की मोशे माझ्या लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढ, माझ्या लोकांना त्रासातून बाहेर काढ. मी त्यांच्यासाठी उत्तम योजना आखलेल्या आहेत. आशीर्वादाचा देश त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. त्या आशीर्वादाच्या देशात त्यांना घेऊन चल. आणि प्रभू खरोखर तू महान आहे. आज तू आम्हाला निवडलं. आज प्रभू येशूच्या द्वारे तू आम्हाला निवडलं. येशूच्या द्वारे तू आमची आठवण केली आणि प्रभू आम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढलं, सैतानाच्या बंधनातून बाहेर काढलं. ओ अंधकाराच्या राज्यातून तू आम्हाला बाहेर काढलं. प्रभू येशू खरोखर देवा आणि आम्हाला निर्मल न कोमजणारं वेतन तू आमच्यासाठी राखून ठेवलं आहे. त्यासाठी तू आम्हाला निवडलेलं आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीजस. धन्यवाद येशू. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. नाही आबाळ माझ्या जीवाची, का करू मैत्री या जगाची. नाही आबाळ माझ्या जीवाची, का करू मैत्री या जगाची. तोच नित्य गजर गायनाचा, तोच नित्य
प्रभू येशू धन्यवाद प्रभू, तू माझी आठवण केली. प्रभू येशू माझ्या प्रार्थना ऐक. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू देवाचा पुत्र आहे. तू माझ्या पापांसाठी मरणाच्या हाती दिला गेला. मला नीतिमान ठरवण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. प्रभू येशू माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर. माझ्या जीवनात ये, माझ्या हृदयात ये, माझ्या घरात ये. मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकार कर. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. आणि सर्व प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रार्थना करते तुझ्यासाठी पिता परमेश्वरा, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला तितक्यांना तू आपलं लेकरू होण्याचा अधिकार दिलाय. आज तुझी लेकर प्रभू तुझ्या पायाजवळ बसले, तुझ्या चरणाजवळ आले, तुझी भक्ती केली. आज प्रभू जे कोणी त्रासात आहेत, आजारात आहेत, निराशात आहेत, त्यांचे घरचे लोक, त्यांचे नातेवाईक, ओ प्रभू येशू त्यांची आठवण कर. प्रभू त्यांना आशीर्वाद दे. प्रभू त्यांना आरोग्य दे. प्रभू तुझ्या लेकरांची हाक आहे. प्रभू त्यांची प्रार्थना आहे. प्रभू आम्हाला विश्वास आहे तू आरोग्य देणारा देव आहे. तुझ्या लेकरांना आरोग्य दे प्रभू. दीर्घ आयुष्य, चांगली तब्येत तुझ्या लेकरांसाठी आम्ही स्वीकार प्रभू. जशी आमची आठवण केली, आमच्या लोकांची आठवण कर. प्रभू येशू तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण कर. रे बाप्पा आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या घरामध्ये शांती असू दे, तुझी कृपा असू दे. रे बाप्पा तुझ्या आशीर्वादांची रेचल असू दे. त्यांच्या हाताच्या कामाला यश आणि बरकत असू दे. कोणालाच प्रभू कोणत्या गोष्टीची कमतरता पडू देऊ नको. कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नको. तुझा आनंद आम्ही त्यांच्या जीवनात स्वीकार. धन्यवाद दे बाप्पा. सर्व गौरव आम्ही तुला देतो आणि येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.